त्याचं मी म्हटलं मग आता हे बस झालं, हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय, मी थांबून घेतो. कारण समोरचा काम जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या. सर तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती, तुम्हाला राज्यसभा खासदार काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे ते? चर्चा म्हणतो, मला नाही वाटत चर्चा सुरू होती. तुम्ही चर्चा ते तुम्हीच करत असता. तुम्ही पण बोलला त्याच्यावरती सर काल की मी नाराज नाही, पण इच्छा होती मला खासदार व्हायचं. काय झालं? इच्छा व्यक्त केला होता मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो. आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याचं मी म्हटलं मग आता हे बस झालं, हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय, मी थांबून घेतो. कारण समोरचा काम जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या. आणि ती माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली. म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी. आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात. आणखी राज्यसभा जी आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातली ती हवी पक्षातून काही नाही आहे, ठीक आहे. आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला. तर थांबण्याची बरं, माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात. जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं. त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे आहे, पण नाही होत आहे. असेल कदाचित दैवाचा भाग असेल, कदाचित काही कंपल्शन्स असतील पार्टीच्या. ते त्यांना आता विचारा कोणाला देण्याचं, मला काय माहिती. काय पवार कुटुंबामध्ये सगळी पदं गेलेली आहेत. सुनित्रा वहिनी असतील, दादा असली, घराणेशाही असं वाटत नाही, कारण की आजपर्यंत भाजपकडनं म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळालं असं वाटतं मला. पुढे नेक्स्ट सर तुम्ही लोकसभेमध्ये दलित मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आले नाही आणि घटना बदलणार आपण का म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये, त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे. पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार म्हटल्यामुळे असं लोकांना म्हटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला. त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते. काय ते तुम्हाला कल्पना आहे?